सुधागडच्या इतिहासात प्रथमच पंचायत समिती सभापतीपदी भाजपला संधी। सुधागड पाली पंचायत समितीवर फडकला महायुतीचा झेंडा। सुधागड पाली पंचायत समितीवर भाजप राष्ट्रवादी रिपाईची निर्विवाद सत्ता। सभापतीपदी भाजपच्या जागृती मानकर तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे संदेश शेवाळे यांची वर्णी। खासदार सुनील तटकरे, माजी खासदार धैर्यशील पाटील, प्रकाश देसाईंनी केलं पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन। रायगड जिल्ह्यात 15 पंचायत समित्यांच्या सभापती उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली आहे। पाली सुधागड पंचायत समितीवर महायुतीचा निर्विवाद झेंडा फडकलाय। सुधागड पाली पंचायत समितीवर भाजप राष्ट्रवादी रिपाईची निर्विवाद आणि बिनविरोध सत्ता प्रस्थापित झाली असून सभापतीपदी भाजपच्या जागृती राजेश मानकर तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे संदेश शेवाळे यांची वर्णी लागली आहे। तर सदस्य म्हणून भाजपच्या सुनीता किसन लेंडी यांची वर्णी लागली आहे। या यशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार धैर्यशील पाटील, मंत्री आदिती तटकरे, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे यांचं मार्गदर्शन लाभलं। सुधागडच्या इतिहासात प्रथमच पंचायत समिती सभापतीपदी भाजपला संधी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आणि उत्साह पाहायला मिळाला। निवडणूक प्रक्रियेचं काम तहसीलदार उत्तम कुंभार, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे यांनी पाहिलं। पंचायत समितीवर महायुतीची सत्ता येताच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील म्हणाले की आजचा दिवस सुधागड तालुक्याला कलाटणी आणि वेगळी दिशा देणारा दिवस आहे। भाजपचे सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसभापती आज विराजमान झालेत। मी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो। जनतेच्या हिताकरता तालुक्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाकरिता आपल्याकडून अधिक भरीव काम होईल अशा शुभेच्छा देतो, असं धैर्यशील पाटील म्हणाले। भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई म्हणाले की रायगड जिल्हा परिषदेवर भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष विराजमान होईल ही काळ्या दगडावरची रेष आहे। पाली पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी जी भाजप राष्ट्रवादी पक्षाची युती होती ती आम्ही यशस्वी करून दाखवली। पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती, उपसभापती आणि सदस्य हे जनतेला अपेक्षित आणि अभिप्रेत असं काम करतील। सुधागड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पार्टीचा सभापती विराजमान झाला याचा मनस्वी आनंद आणि समाधान प्रत्येकाला वाटत असल्याचं देसाई म्हणाले। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। आणि वेगळी दिशा देणारा हा दिवस आहे। आज राष्ट्रवादीच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, सभापती आणि राष्ट्रवादीचे उपसभापती इथे या ठिकाणी विराजमान होत आहेत। पेणमध्ये देखील अशाच पद्धतीनं दोन्ही पक्षांचे मिळून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणजे सभापती आणि उपसभापती त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। मी आमच्या ताईचं, आमच्या भाऊचं आणि ह्या लहान ताईचं सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो आणि जनतेच्या हिताकरता भविष्याच्या काळामध्ये तुमचं काम होऊ दे अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना देतो आणि त्यांनी कामाला सुरुवात करावी खुर्चीवर बसून अशा पद्धतीने विनंती। आपण नेहमी बघतो की पाली सुधागडमध्ये ज्या पद्धतीचं राजकीय चित्र असतं ते चित्र जिल्ह्याच्या राजकारणावर उमटत असतं। आता जर बघितलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं सत्ता काबीज केलेली आहे पंचायत समितीवर त्याचीच पुनरावृत्ती रायगड जिल्हा परिषदेत होईल। आपण निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेच्या सांगितलं होतं की भाजपचाच जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेवर विराजमान होईल, काय वाटतंय? भाजपचाच जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष विराजमान होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे। काही तास राहिलेले आहेत, काही 15, 16, 18 तास राहिलेले असतील, पण भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे निश्चितपणे। इथलं पंचायत समितीचं आपण बघितलं की आम्ही राष्ट्रवादी आणि भाजपची युती करून ती यशस्वी करून दाखवली। निवडणूक पूर्वीची युती होती ती निवडणुकीच्या नंतर देखील सत्तेमध्ये देखील आम्ही त्या पद्धतीनेच केली। सुधागड तालुक्याच्या इतिहासात पहिलीच वेळ अशी आहे की भारतीय जनता पार्टीचा सभापती आज विराजमान झालेला आहे आणि त्याच्यासोबत उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व बाबतीमध्ये अग्रेसर ठरलेलो आहोत। बाकी उभाटा असो, इतर कुठलेही पक्ष असोत, त्यांच्याबद्दल मित्रपक्ष मला काय बोलायचं नाही कोणाबद्दल, परंतु परिस्थिती अशी आहे की आम्ही
अग्रेसर आहोत आणि आम्ही आमची सरशी सगळीकडे असते हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. काय सांगाल, पाली सुधागड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी आपली निवड झालेली आहे. कसा आनंद आणि कसा जल्लोष आहे, कशा पद्धतीनं तालुक्याच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहोत? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष, RPI, आदरणीय खासदार कोकणचे भाग्यविधाते सुनीलजी तटकरे साहेब असतील, मंत्री आदिती तटकरे, युवा आमदार अनिकेतभाई तटकरे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब, धारप साहेब, खासदार धर्शीलदादा पाटील, आमदार रविशेठ पाटील, या सर्वांच्याच आशीर्वादाने आज या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी या युतीतून पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक सुधागडची पार पडली. त्यावेळी आम्ही युतीच्या माध्यमातून जागृती मानकर, सुनीता लेंडीताई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी स्वतः असे आमचे 3 पंचायत समितीचे सदस्य निवडून आले. युतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज जागृती मानकर यांना सर्वांच्याच सहकार्याने आपण सभापतीपदी आज त्यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. माझी देखील उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. आज सुधागडला बऱ्याच वर्ष सभापती उपसभापतीपद हे रिक्त होते. खऱ्या अर्थाने आज सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आमच्या सर्वांच्या सहकार्याने, ज्या काही समस्या असतील, विकास कामे असतील, ते निश्चितपणे या सर्वांच्या सहकार्याने आम्ही सोडू आणि सुधागडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू असा शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भाजप, जय युती. काय आपली नेमकी भावना आहे आजच्या दिवशी? आज मी महायुतीमधून सभापती पदासाठी समर्पित झालेले आहे आणि खासदार धर्शीलदादा पाटील, मान्य श्री प्रकाश भाऊ देसाई, गीताताई पार्लेच्या, रविशेठ देशमुख, मिलिंदशेठ देशमुख, श्रीकांत ठोंबरे इतर सर्वच वरिष्ठ कार्यकर्ते यांनी सर्वांनी रात्रंदिवस मेहनत करून या पदावरती आणलेला आहे आणि नक्कीच सर्वांना या विकास करण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून नक्की पार पाडू अशी मी सर्वांना वायू देते.